हे गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात? मजेत? काय म्हणताय? बरेच दिवस झाले खूप व्हिडिओ बनवला नव्हता. साची तिशाच्या एक्झाम होत्या, नंतर दिवाळी, दसरा, नंतर सगळे भाजी कंपनी आली होती, म्हणून कुठं गेलं नव्हतं फिरायला. तर आज आपण चाललेलो आहे. श्रद्धा, साची, त्रिशा कुठे गेली? त्रिशा इकडून दिसत नाही. त्रिशा समोर. त्रिशाचा एकदम स्माइली चेहरा तुम्ही खूप दिवसांनी बघितला असेल. चला तर मग आज आपण कुठं चाललोय हे तुम्हाला थोडी ट्रॅफिक मधून बाहेर निघूया. थोडंसं नेहमीचा चौक आहे आपला हा. थोडा सॅटर्डे त्यामुळे ट्रॅफिक थोडंसं कमी आहे असं वाटतंय. ट्रॅफिक थोडंसं कमी आहे, जास्त काही कमी नाही आहे. आज ढग आलेले आहेत. 2 दिवस झाला पाऊस पडतोय खूप. पावसाळा काही संपायचं नावच घेत नाहीये सध्या. युरोप सारखं झालंय आपलं. नेहमीच पाऊस, मध्ये कधीतरी ऊन पडतंय थोडंसं. तर आज त्यातला दिवस आहे. आज थोडंसं ऊन पडलेलं आहे. ढग आले आहेत तसे. तर आज आम्ही चाललो आहे शिवसृष्टी पाहायला. पुण्यामध्ये आंबेगाव आहे, तिथे शिवछत्रपती महाराजांची शिवसृष्टी आहे. तर ती आपल्याला बघायला जायचं आहे. खूप दिवसापासून प्लॅन होता जायचं. तर आज वेळ मिळाला आहे, तर आज जाणार आहे आम्ही. तो आंबेगावमध्ये आहे. ऑनलाईन तिकीट ऑलरेडी करून ठेवलं आहे. तिकिटाची किंमत मोठ्यांसाठी 200 रुपये प्लस GST आहे. आणि मुलांसाठी असं नाही आहे, पण स्टुडंटसाठी 100 रुपये प्लस GST आहे. ऑनलाईन तिकीट करावं लागतं. सॅटर्डे संडे विकेंडला खूप गर्दी असते. तर आज आम्ही तिथं चाललेलो आहे, आंबेगावमध्ये आहे. तर बघूया किती वेळ लागतोय. 1 तास दाखवत आहे, पण मध्ये काय ते खाण्यासाठी थांबावं लागेल, कारण गाडीत बसल्यानंतर लगेच सर्वांना भूक लागते. त्यामुळं मध्ये काय ते खाईल आणि मग जाऊया आपण आंबेगावमध्ये. 3चा स्लॉट आम्ही बुक केलेला आहे. अजून कसे आत्ता वाजले आहेत 11:15. तर जायला 1 तास लागतो इथून, मध्ये 1 तास खाण्यासाठी. तर बरोबर पोहोचेल आम्ही 2:45-2:30 दरम्यान. तर चला सुरू करूया अमेझिंग डेला. बोला गणपती बाप्पा मगाशी बोललो ट्रॅफिक कमी आहे, तर जास्तच दिसते आज ट्रॅफिक. फातेमानगरचा चौक हे बघा, ट्रॅफिक जॅम. पुण्यातल्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे काय माहिती. आता आम्ही थोडं कॅम्पमध्ये जाणार आहे आणि मग तिथून सिंहगड रोड मार्गे आंबेगावला जाणार आहे. खूप जॅम आहे ट्रॅफिक. बरं झालं लवकर निघालो. 1 तास तर दाखवतोय आत्ता. बघूया. फक्त 15 किलोमीटर आहे, पण दाखवताना 1 तास दाखवते. हे पुण्याचे ट्रॅफिकची कंडिशन. मस्त वातावरण वाटतंय ना, एकदम क्लीन स्वच्छ वातावरण झाले आज. कॅम्पमध्ये आलोय, गाडी पार्क केली आता इथं. चला आता काय ते खाऊन घेऊया. चिमण्या गेल्यात पुढं. कॅम्पमधून निघालं आता. चला आता डायरेक्ट स्टॉप घ्यायचा आता आपल्याला शिवसृष्टीला. इथून 32 मिनटं दाखवते आपल्याला.
स्वारगेटमध्ये थोडंसं ट्रॅफिक दिसतंय. पोहोचेल आपण बरोबर. 2:30चं टायमिंग दिसतंय पोहोचण्याचं. 3चा स्लॉट आपण बुक केलेला आहे. समोर पर्वती. सिंहगड रस्त्यावरून चाललोय आता आम्ही. इथं सारसबाग इकडं शेजारी. या दिवाळीच्या सुट्टीत कुठे ट्रिपच झाली नाही ना आपली. त्यामुळे सर्वजण विचारतात या दिवाळीला कुठे गेलाच नाही. दरवेळेस आमची दिवाळीमध्ये ॲटलिस्ट 15 दिवसाची एक ट्रिप असते मोठी. पण या दिवाळीमध्ये काही जमलं नाही जायला. तर आता बघूया. म्हणून आम्ही छोटीशी वन डे ट्रिप काढली आहे आजची. आणि या सुट्ट्यामध्ये कुठंच गेलो नाही. त्यामुळे साची तिच्या सारख्या मागा लागल्या आता. कधी जायचं कुठंतरी घेऊन जा म्हणून त्या दोघी गेल्या होत्या मागच्या बुधवार गुरुवार ट्रिपला. पण आम्ही नव्हतो गेलो त्यावेळेस. त्यामुळे त्यांची तर ट्रिप झालेली आहे छोटीशी एक. हा बघा सिंहगड रोडवर नवीन फ्लायओव्हर मस्त झाला आहे रोड. खूप ट्रॅफिक असतं या रोडला संध्याकाळी. सॅटर्डे आहे त्यामुळे थोडंसं, आणि दुपार 1 वाजला आहे त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक कमी आहे. थारॉक्स मस्त गाडी थारॉक्स. आता मी सांगतो आम्ही मागच्या वर्षी 15 दिवसाच्या ट्रिपसाठी अयोध्येला गेलो होतो बरोबर ना. लास्ट इयरला अयोध्येलाच गेलो ना. दिवाळी संपल्यानंतर लगेच आम्ही सुट्टी टाकली होती एक 15 दिवस. पहिल्यांदा आम्ही इथून नागपूरला गेलो. नागपूरवर 2 दिवस राहिलो होतं नागपूरमध्ये. पेंचमध्ये पण टायगर सफारी घेतली होती नागपूरच्या. तिथून पुढे मग प्रयागराजला गेलो. मस्त गंगा आरती केली, गंगाचं दर्शन घेतलं. नंतर मग तिथून काशीमध्ये 2 दिवस मस्त ट्रिप झाली होती. काशीमध्ये 2 दिवस तिथं सगळं गंगा आरती वगैरे सर्व करून झाल्यानंतर सर्व मंदिरांचं दर्शन घेतलं. तिथं 2 दिवस स्टे होता आमचा. गंगा काशीनंतर परत कुठे गेलो आपण. काशीनंतर अयोध्येला गेलो होतो. अयोध्येमध्ये जाऊन रामाचं दर्शन मस्त झालं, छान झालं. काहीच गर्दी नव्हती. ऑलरेडी आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं त्यामुळे काही लाईनमध्ये थांबावं लागलं नाही होतं आम्हाला. छान दर्शन झालं होतं. रामाचं दर्शन. साचीला जायचं होतं रामाचं दर्शन घ्यायला. पहिल्याच वर्षी आम्ही जाऊन आलो. साची छान होतं ना मंदिर. आवडली होती ट्रिप. त्रिशा तू आठवते का. नाही आठवत शब्द तुला. तेव्हा थोडीशी धार्मिक ट्रिप होती. अयोध्येचं दर्शन करून मग आम्ही पुन्हा पुढं कुठं गेलो होतो ह्याला. नाही त्याआधी आपण नाही कुठं कृष्णाचं प्रेम मंदिरला गेलो होतो. वृंदावनला प्रेम मंदिर. नंतर ताजमहल. नंतर मग तो एक दरवाजा कुठला बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री. नंतर मग जयपूर उदयपूर अहमदाबाद करत ठाण्यामध्ये शिवमची एंगेजमेंट होती तेव्हा. ती बरोबर मॅनेज केली होती तशी. एंगेजमेंट करून मग पुणे. अशी पूर्ण 15 दिवसाची ट्रिप झाली होती. खूप मस्त झाली. पहिले 4-5 दिवस पूर्ण धार्मिक ट्रिप आणि त्यानंतर मग साईट सीन. आग्र्यापासून जी सुरुवात केली. आग्रा उदयपूर जयपूर अहमदाबाद दमणला पण गेलो होतो आपण. नंतर ठाणे आणि पुणे. तर चिमण्यांना अशी मोठी ट्रिप आवडते. ती यावेळेस काही जमली नाही सुट्ट्यांमुळं. सुट्ट्या पण नव्हत्या आणि थोडंसं काम होतं त्यामुळे काही जमलं नाही. तर करूया लवकरच. सिंहगडच्या नवीन ब्रिजवरून चाललो आहे. पहिल्यांदा चालू या रोडला
ब्रिज झाल्यापासून. सर्व लोक बोलतात की इथं ट्रॅफिक खूप जाम होतं. ब्रिजचा काही एवढा इफेक्ट झाला नाही, पण पूर्ण छान रस्ता आहे. पूर्ण वरून जातो आहे अख्खा सिंहगड रस्त्याचं ट्रॅफिक स्किप करतं असं तर वाटते मला, कारण आता माहीत नाही. मी दुपारी आलो त्यामुळे कळत नाही आहे, पण चांगलं वाटतंय. आता इथून पुढे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे नेहमीच्याच रोडला, पुणे सातारा रोड. आता आलंय जवळ, फक्त 3 किलोमीटर आहेत. 10 मिनटं दाखवते. शिवसृष्टी आंबेगावमध्ये पोचलो आता आम्ही शिवसृष्टीमध्ये. हे आहे पार्किंग. छान एरिया आहे, मोठाच्या मोठा. चला आता गाडी पार्क करूया आणि जाऊया आतमध्ये. इथे गाडी आता पार्क केली आपली. मोठा एरिया आहे पार्किंगसाठी. फेज 2चं काम चाललंय. त्या साईडला फेज 2 आहे. हे आहे शिवसृष्टीचं गेट. चला आता आपण गेटमध्ये जाऊया. चला चिमण्या आतमध्ये चालले आहेत. वाव, मस्त एकदम. ह्या वेटिंगसाठी चेअर ठेवलेले आहेत. पूर्ण एरिया. आता एक शो सुटला आहे वाटतं. स्लॉट असतात प्रत्येकाचे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आपल्या स्लॉटला आपण इथे येऊन थांबायचं. आता एक शो सुटलेला दिसतोय. मस्त आहे एकदम. इथं काय ते कारंजा आहे, आत्ता नाही आहे चालू. मस्त वाटतं एकदम छान. ही एंट्रन्स आहे शिवसृष्टीची. आतमध्ये एंटर केल्या केल्या या डाव्या साईडला इथं तिकीट काउंटर आहे. तिकीट घर. तेव्हा तिकीट चार्जेस मोठ्यांसाठी 200 रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं ऑनलाईन तिकीट दाखवायचं आहे आणि ते तुम्ही ऑनलाईन तिकीट दाखवल्यानंतर तुम्हाला असे रिस्ट बँड भेटतात. प्रत्येकाचे 4 तिकिटांचे 4 बँड भेटलेत आम्हाला. हे तेव्हा मस्त आहेत. हे कलर पण खूप छान दिला त्यांनी, भगवा कलर. ॲट्रॅक्टिव्ह वाटते त्यामुळं. आता हे बँड लावून आपण आतमध्ये घेऊन जायचं आहे. आतमध्ये खाण्याचे कुठले पदार्थ, पाण्याची बॉटलसुद्धा अलाउड नाहीत, त्यामुळे तुम्ही कृपया ती आपल्या गाडीमध्येच ठेवून जावे. इथे एकदम आल्यानंतर किल्ल्यात आल्याचा फील येतो एकदम. खूप छान आहे, मस्त. कलर कॉम्बिनेशन खूप छान वापरलं आहे, त्यामुळे एकदम मस्त वाटतं आहे. छान मस्त असे राजवाड्याचं फिलिंग आहे आतमध्ये आलेल्या. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, त्यामुळे एकदम खूप चांगले वाईब्स येतात एकदम. कारंजा आहे इथे. पेंटिंग खूप छान केलेलं आहे. राजवाड्याचं फिलिंग आहे एकदम. शिवसृष्टी आल्या. आता इथं बसायचं आपल्याला. एंट्री केल्या गेल्या इथं एक लेफ्ट साईडला एक हॉल आहे, तिथं एंट्री बसायचं असतं. तेव्हा लोक बसलेत ऑलरेडी. वाव, मस्त एकदम. नवीन लोकांना ह्या एका हॉलमध्ये बसवलं आहे. तर हे सर्व लोक 3-4 स्लॉटचे आहेत. तिथं एक मोठी स्क्रीन आहे मोठी. तर मे बी ते एक काहीतरी व्हिडिओ क्लिप दाखवणार असतील. बघूया, वाट बघतोय आपण आता.
साची थांबा इथं जरा इथे. छान वाटतंय का? वाव मस्त आहे. कुतुबशाही मुघल शत्रूंनी चारी बाजूनी घेरून टाकलं होतं. त्यांच्या विरुद्ध उभं राहायचे प्रयत्न आम्ही केले, पण कुठल्या करण्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची. इथे पहाराही वाहन ठोकून जातो. उखडून काढणारे ते अभद्र. एका फार मोठ्या स्वप्नाचे बीज कसब्यातील पहारांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजले. बाळराजे नियम काढून चांगले करायचे होते. बागा आमराया फिरवायच्या होत्या. बंधारेनी धरणं बांधायची होती. राजांची नजर रक्तपार केली. त्यांनी दफ्तरी कामकाज उत्तम पद्धतीनं चालवण्यासाठी जशी सक्षम माणसं नेमली, तसेच दगडांमधून हिरे शोधून काढले. सिंधू सागरात अभिमानाचं विहार. स्वराज्याच्या सभेला आता पाण्यावर पालान झाला. हा समुद्र तुमचा आहे. लावलेले आहेत आणि महाराजांच्या खूप साऱ्या लढाया तुम्हाला आठवणीत असतील. शाहिस्तेखानाची बोटं छाटणी, अफजल खानाचा वध किंवा आग्रा सुटका हे आपल्याला तोंड पाठेल. पण महाराजांनी स्वतः आघाड्या घेऊन 6 लढाया लढल्या होत्या. त्याची माहिती आपण या दालनामध्ये लावलेली आहे. आणि जसं श्रीरामाचं वर्णन केलंय वाल्मिकी आहे, श्रीकृष्णाचं वर्णन केलंय व्यासने, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय समर्थ रामदास स्वामींनी. किल्ल्यात आल्यासारखं वाटतं एकदम. चला आता ही एक मस्त आहे एकदम. वाव मस्त. या साईडला भवानी माता मंदिर आहे. हा त्याचा दरवाजा आहे. थोडा पाऊस येतोय. हे आहे भवानी माता मंदिर. भवानी माता मंदिर थोडंसं काम चाललं आहे. खूप मस्त आहे. स्वच्छता खूप छान आहे इथं. आता चला आपण मंदिरात आत जाऊया. छान मस्त रांगोळी काढली आहे मंदिरामध्ये. टेन मिनिट्सचा ब्रेक दिला आहे. इथं असं छोटंसं कॅन्टीन आहे, त्यामुळे तुम्ही इथं वडापाव पॅटीस खाऊ शकता. शिवस्मृती भेटवस्तू केंद्र आहे. इथे या सर्व तलवारी ओरिजिनल आहेत. ही आहे भवानी तलवार आणि ही आहेत वाघनगे. ही फक्त इथं रिप्लिका ठेवलेली आहे. ओरिजिनल लंडनमध्ये आहेत. बाकी सर्व जे शस्त्र आहेत ते ओरिजिनल आहेत. मराठा तलवार, इथेच शिवाजी महाराजांच्या शत्रूंची पेंटिंग्स लावलेले आहेत.
इथे आहे दुर्ग वैभव दालन. देवगिरी किल्ला हा आहे शिवनेरी किल्ला. इथं आहे पुरंदर किल्ला. इथं आहे राजगड. हा आहे राजगड. आमची शिवसृष्टी बघून झाली आहे. नक्की जरूर भेटा. खूप खूप छान आहे ही शिवसृष्टी. ज्यांची आहे शिवरायांवर भक्ती त्यांनी जरूर पाहावं ही शिवसृष्टी. आत्ता आम्ही आलेलो आहे ब्राउनस्टोन एअरडाईन रेस्टॉरंटमध्ये. हे एक युनिक असं रेस्टॉरंट आहे. तुम्हाला दाखवतो आता. रिसेप्शन एरिया आहे ब्राउनस्टोन एअरडाईन रेस्टॉरंट. हे बघा. आता रिसेप्शन एरिया आहे. असा एक बोर्डिंग पास भेटलेला आहे. हा आहे बोर्डिंग पास आणि एंट्री पास. याचा एंट्री पॉईंट आहे. तर आता आम्ही बोर्डिंग पास घेतलेला आहे. आता आम्ही चाललो आहे एअरडाईन रेस्टॉरंटमध्ये. हे असं गार्डन आहे. मस्त लाईट्स शो केलेला आहे इथं. खूप छान आहे ॲम्बियन्स. आणि इथं बघा एअर इंडियाचं विमान. या विमानामध्ये रेस्टॉरंट आहे. वाव. हे खरं विमान आहे. एअर इंडियाचं खरं विमान आहे हे. हे बघा एअर इंडिया. एअर इंडियाचं विमान. डिपार्चर इकडं आहे. हे विमान. एअर इंडिया विमान. आता आपण एंट्री करतोय विमान. आता आपण आलोय विमानामध्ये. डाईन आहे. दोघींना आता विंडो सीट भेटलेली आहे. वाव. हे बघा विंग. प्लेनची विंग. आणि आमचा भेटलेला पासपोर्ट. श्रद्धा मेनू कार्ड चेक करते. बघू काय ऑर्डर झालं. हे एक व्हेज रेस्टॉरंट आहे. हे आहे कॉकपिट. चला आता आपण प्लेन चालवूया. चला बसूया. येस. आता मी प्लेन चालवतो. वेट. हेलो हेलो हाँ बोलो.
साची आता प्लेन चालवते. साची नीट चालव. त्रिशा छान प्लेन चालव. कसं वाटतंय श्रद्धा प्लेन मध्ये बसून? डायरेक्ट कॉकपिट मध्ये आणलंय तुला. येस. तर हा खूप छान एक्सपिरियन्स होता एअर इंडियाच्या विमानामध्ये जेवण्याचा. जेवण टेस्टी आहे. नक्की एक वेगळा अनुभव म्हणून नक्की ट्राय करा. चला आता आपण निघूया. आज आपण 2 नवीन गोष्टींचा एक्सपिरियन्स घेतला. एक शिवसृष्टी आणि एअर डायनेस्टर्न. दोन्ही गोष्टी कशा वाटल्या तुम्हाला? खूप छान होते ना. ओके तर गाईज या व्हिडिओला इथंच समाप्त करूया. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत गुड नाईट. गुड नाईट श्रद्धा. गुड नाईट. बाय बाय. चला बाय.